संजय राऊत, उभाटा गट, काँग्रेस यांची मती चोरीला गेलेली आहे। जेव्हा मतदार याद्या तयार होत होत्या तेव्हा यांचे बूथ एजंट कुठे होते? जेव्हा मतदार याद्यांमध्ये नाव टाकलं जात तेव्हा कार्यकर्ते कुठे होते? तेव्हा चकार शब्दानं संजय राऊत बोलले नाहीत। लोक महाविकास आघाडीला भरभरून मतं मिळाली। महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले। तेव्हा संजय राऊत यांची दातखिळी बसली होती का? तेव्हा संजय राऊत मूग गिळून का गप्प बसले होते? आज सामना राऊत टीका करतायत, परंतु संजय राऊत सामनाचे संपादक आहेत का दैनिक दिशाभूलचे संपादक आहेत असा माझा सवाल आहे। कारण सातत्यानं महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करतायत। बाळासाहेब ठाकरे तर त्यांनी कधीच सोडून दिले, त्यामुळे आता सामना राहिला नाही तर तो दैनिक दिशाभूल झालाय आणि संजय राऊत त्या दैनिक दिशाभूलचे संपादक आहेत। परंतु महाराष्ट्राची तुम्ही करू शकणार नाही। महाराष्ट्रातली शुद्ध जनता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत। खरं तर मतचोरी झाली असं तुम्ही म्हणताय आणि दुसरीकडे बिहारमध्ये मतदार याद्यांचं पुनरावलोकन होत असताना त्याला मात्र तुम्ही विरोध करतायत। दूध आणि पाणी त्या मतदार यादी पुनर्सर्वेक्षणाच्या माध्यमातून होणार आहे, त्याला तुमचा विरोध काय? जर का तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर त्याचं समर्थन करा। राहुल गांधींना सांगा की मतदार याद्यांचं पुनरावलोकन चालू आहे, ते योग्य पद्धतीने चालू आहे। त्यामुळे कृपया निवडणूक आयोग आणि मतचोरीचे खोटे आरोप दिशाभूल आणि महाराष्ट्राची दिशाभूल करणारे संजय राऊत यांनी करू नये। सातत्यापर्यंत तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल केली, महाराष्ट्राच्या चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राची जनता अतिशय प्रामाणिक आहे। त्यांना सत्य काय आहे, वास्तव काय आहे हे माहित आहे। जेव्हापासून विधानसभेला हे पराभूत झालेत, यांना घरी बसवण्याचं काम दिलं तेव्हापासून सातत्याने करतायत, त्याच्यापासून सातत्याने संभ्रमात आहेत। सुरुवातीला काय सांगितलं, ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मग ईव्हीएम योग्य आहे म्हटलं की मग दुसरं काय कारण, मग मतचोरीचं कारण, मग मतदार याद्यांचं कारण, हे तीन कारण शोधतायत। त्यामुळे मी म्हणतोय की मतचोरी नाही तर यांची मती चोरीला गेली आहे। दिले उत्तर मी। संजय राऊत यांनी मद्य परवान्याबद्दल तर बोलूच नाही। जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोविडचा काळ तेव्हा मद्य विक्री देणारे हे आणि मंदिरं बंद ठेवणारे हे यांचं धोरण मदिरा पानासाठी होता आणि मंदिरांना यांचा विरोध होता। त्यामुळे जे मंदिराला विरोध करत होते आणि मदिराचं समर्थन करत होते त्यांनी मद्य परवान्याबद्दल बोलू नये। संजय राऊत यांना मला फक्त आठवण करून द्यायची, संजय राऊतचं सरकार होतं तेव्हा दुकानामध्ये वाईन विक्रीची परवानगी तुम्ही दिली होती का नाही? तुमचे त्याबद्दल कुणाबरोबर लागे संबंध होते? तुमच्या कुठल्या नातेवाईकाला आणि तुमच्या कुणाला मतपरवान्याचा फायदा होणार होता? दुकानामध्ये मद्य विक्री परवानी, वाईन विक्रीच्या परवानीच्या निर्णयाचा फायदा त्यांच्या कुठल्या नातेवाईकांना होणार होता हे संजय राऊत यांनी आधी सांगावं। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह तयार करायचा खरं सहन नाही। संजय राऊत तुमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मद्य परवान्याच्या बाबतीत आणि वाईनच्या बाबतीत कशा पद्धतीने निर्णय घेतले होते, कुठल्या कंपनीला कंत्राट दिलं होतं आणि त्या कंत्राटाचा तुमच्या परिवाराला, तुमच्या संबंधित व्यक्तीला कशा पद्धतीने फायदा होणार होता हे महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने आहे। त्यामुळे मद्य विक्री बाबत संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही। खरं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे,
तो कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर मार्गाने आंदोलन केलं पाहिजे। त्या कायदेशीर मार्गाच्या आंदोलनाला विरोध करण्याचं कारण नाही, परंतु काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले। शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले अतिशय चुकीचे आहेत। एका बाजूला शरद पवार मुख्यमंत्री असताना, शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी मराठा समाजासाठी कुठेही आरक्षण दिलं नाही किंवा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही। त्या शरद पवार साहेबांबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील बोलतात की त्यांची काय ऊर्जा आहे। बाजूला ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल तुम्ही अपशब्द। छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय कुणाच्याही माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे। मला वाटतं महाराष्ट्र सुज्ञ आहे, मराठा समाज देखील सुज्ञ आहे, मराठा समाजाच्या मुद्द्यासोबत आहेत, परंतु अशा पद्धतीनं देवेंद्रजींच्या आईवर शिवराळ भाषेत जर का शब्द वापरत असतील तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती बघते। मुंबई भाजपमध्ये काही उभाटा गटात काय घडतंय हे संजय राऊत यांनी बघावं। भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया पार पण आहे की अध्यक्षपद आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे होतं। 2-3 महिन्यापूर्वी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि आता आशिषजी शेलार सातत्यानं 3 वेळेला मुंबईचे अध्यक्ष होते। आता भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यक्ती एक पद या पद्धतीची भूमिका असते आणि त्याच न्यायानं आज आदरणीय अमितजी साटम यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यामुळे उगाच उभाटा गटानं किंवा संजय राऊत यांनी त्याच्यात काहीतरी काळबेरं आहे आणि काहीतरी 2 गट आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करू नये। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये वारसानं पद मिळतात, आमच्या सर्वसामान्य कार्य न्याय मिळतो। अमित साटम आमचे अतिशय सर्वसामान्य खालून आलेले कार्यकर्ते आहेत, ते पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष होऊ शकतात। तुमच्या पक्षामध्ये असं होऊ शकतं का याचा विचार करा आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करा। सचिन सावंत हे म्हणत आहेत की या अगोदर रवींद्र चव्हाण हे अध्यक्ष झाले, त्यानंतर अमित साटम हे मुंबई अध्यक्ष होत आहेत, कुठं निवडणूक झाली हे माहिती नाहीये, मात्र राष्ट्रीय अध्यक्ष कधी होणार आहे ते सांगा। राष्ट्रीय अध्यक्ष नसताना मुंबईचे आणि राज्याचे अध्यक्ष कसे काय निवडू शकतात? सचिन सावंत यांना मला सांगायचंय, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये फरक आहे। काँग्रेसमध्ये घराणेशाहीने अध्यक्ष निवडले जातात, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मग राहुल गांधी। भारतीय जनता पार्टी ही लोकांची पार्टी आहे। भारतीय जनता पार्टी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे, तुमच्यासारखं घराणेशाहीवर विश्वास पार्टी नाही। गांधी घराण्याचाच अध्यक्ष, गांधी घराण्याला मानणाराच अध्यक्ष असा भारतीय पार्टीमध्ये प्रवास नसतो। भारतीय जनता पार्टी लोकशाही पद्धतीनं अध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम करते। आता अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे। मुंबईच्या निवड झाली, याच्यापूर्वी महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड झाली, इतर काही प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाली की नवीन भारतीय जनतेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिळतील, त्याची चिंता सावंत यांनी करू नये। सचिन सावंत तुमच्यासारखं घराणे आमच्याकडे अध्यक्षपद दिलं जात नाही।